जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 18 जून इसवी सन 1576 हळदीघाटचा रणसंग्राम। हळदीघाटचा हा प्रसिद्ध रणसंग्राम 18 जून इसवी सन 1576 रोजी खमनोर गावनजीक झाला। या युद्धात मेवाड सेनेचे नेतृत्व स्वतः महाराणा प्रतापसिंह करत होते। या युद्धात महाराणा प्रतापसिंहांच्या बाजूने लढणारे एकमात्र मुस्लिम सरदार होते हकीमा खा सुरी। महाराणाजींचे 20,000 भिल्लाचे सैन्य विरुद्ध मोगलांचे 80,000 सैन्य असे घनघोर युद्ध हळदीघाटात झाले। एक दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूंकडील साधारण 17,000 सैनिक मारले गेले। मात्र महाराणा प्रतापसिंह विजयी झालेल्या या युद्धात महाराणाजींचा अत्यंत प्रिय घोडा चेतक ठार झाला। 18 जून इसवी सन 1665 युवराज शंभूराजे व सरसेनापती नेताजी पालकर मिर्झाराजे जयसिंगच्या छावणीत दाखल। कीरतसिंह उग्रसेन कछवाह व युवराज शंभूराजे किल्ले पुरंदरास मिर्झाराजे जयसिंगच्या छावणीत पोहोचले। यावेळी युवराज शंभूराजेंचे वय फक्त 8 वर्षाचे होते। युवराज शंभूराजेंसोबत यावेळी सरसेनापती नेताजी पालकर होते। शिवाय काही घोडदळ व पायदळही त्यांच्या सोबत आले होते। युवराजांची व्यवस्था महाराज उतरले होते त्याच ठिकाणी दिवाणखान्याच्या शामियान्यात केली गेली। युवराज शंभूराजे मिर्झाराजे जयसिंगच्या छावणीत पोहोचले त्याच दिवशी सायंकाळी रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात आल्याची बातमी मिर्झाराजे जयसिंगाकडे पोहोचली। पुरंदर, वज्रगड व सिंहगडाचीही ताबा मिळाला होता। लवकरच नळदुर्ग, मार्गगड उर्फ आत्रा, माहुली, भंडारदुर्ग, तुळशीकुल, कोहज, वसंतगड, मुरंजन, नंगगड, करमाळा, खीरदुर्ग, सोनगड व मानगड यांचाही ताबा महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगला दिला। कोंढाण्याजवळील कंदकडा व रुद्रमाळा या किल्ल्यांच्याही त्याच सुमारास औरंगजेब बादशहाकडे रवाना करण्यात आला। हे किल्ले ताब्यात येताच मिर्झाराजे जयसिंगांनी युवराज शंभूराजे यांची परत पाठवणी केली। तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी युवराज शंभूराजेंना पोलिसा म्हणून मिर्झाराजे जयसिंगांनाही छावणीत आणले होते। 18 जून इसवी सन 1670 शिवरायांनी रामनगर जिंकले। शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर हल्ला केला होता त्यावेळी रामनगरचे कोळी राजे यांनी महाराजांची वाट अडवली होती। त्यावेळी राजांनी यशस्वी माघार घेतली होती। त्याचा बदला म्हणून महाराजांनी रामनगरवर प्रचंड लढाई सुरू केली व रामनगर जिंकून घेतले व मनोहरदास गौड राजा महाराजांना शरण झाला। 18 जून इसवी सन 1680 महाराजांच्या महानिर्वाणानंतर संभाजी महाराज किल्ले रायगडावर। लष्करांचा कल ज्येष्ठ पुत्र म्हणून शंभूराजांकडेच होता। युवराज शंभूराजे लष्करात पूर्वीपासून प्रियही होते। बहुधा या कारणावरून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनीही युवराज शंभूराजेंना पाठिंबा दिला असावा। मोरोपंत व अनाजीपंत युवराज शंभूराजेंच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास निघाले। सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी या वेळेपर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला होता, पण मध्येच ते बदलले। त्यांनी मोरोपंत पेशवे, अनाजीपंत सुरनीस व प्रल्हाद निरोजी यांना कैद करून युवराज शंभूराजेंकडे पन्हाळ्यास नेले। युवराज शंभूराजे किल्ले रायगडावर आले। 18 जून इसवी सन 1697 सरसेनापती संताजी घोरपडे स्मृती दिन। संताजी हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली। त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते। या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ 17 वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सामना केला। मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत होती। मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होता। अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरविण्याचे धोरण अवलंबले। 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याला
संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी 17व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. 18 जून इसवी सन 1699 छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडला आले. विशाळगडी काही काळ थांबवून छत्रपती राजाराम महाराज एप्रिल 1698 मध्ये महाराजांनी मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एक तत्परतेने गडकोटांची व्यवस्था पाहण्याची मोहीम हाती घेऊन ते 18 जून 1699 रोजी प्रतापगडावर आले व पुढे पावसाळी मुक्कामास साताऱ्यास राहिले. ह्याच दरम्यान त्यांनी आगामी मोसमातील एक भव्य अशा मोहिमेची आखणी केली. पावसाळ्यातील मुक्कामात औरंगजेब स्वतः जातीने स्वराज्याचे गडकोट जिंकण्याच्या मोहिमेवर असल्याची खात्रीलायक बातमीने ही धैर्य जराही विचलित नाही झाले. ह्या मोहिमेबद्दल त्यांनी बरेच मोठे मनसुबे आखले.